लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीनो 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलोय. त्या हप्त्याबद्दल एक गोड बातमी समोर आली आहे. हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार याच्याबद्दल न्यूजपेपरला एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला वाटतंय की लवकरात लवकर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता भेटायला पाहिजे, कारण की फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर लाडक्या बहिणींना हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप आनंदाची बातमी, गोड बातमी या ठिकाणी लाडक्या ताईंनो आलेली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या ताईंना 19वा हप्ता भेटलाय. सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 19वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो 17वा 18वा हप्ता न भेटलेल्या लाडक्या ताईंना प्रलंबित हप्ते भेटणार असं मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी एक लाडक्या ताईंनो तुम्ही सांगत आहे ती म्हणजे आज आणि उद्या आता हे बजेट या ठिकाणी सादर होणार आहे. उद्यामध्ये या ठिकाणी बजेट सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना किती हप्ते भेटणार आहेत, काय सगळं होणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगतो. कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी गुड न्यूज भेटणार आहे, गोड बातमी भेटणार आहे. अशा भरपूर साऱ्या बातम्या समोर यायला लागलेल्या आहेत. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. 20वा हप्ता नेमका कुणाला भेटणार, कोणत्या लाडक्या ताईंच्या या ठिकाणी नशिबात असणारे हा 20वा हप्ता, ई-केवायसी केली असेल तर त्यांना मागचे पण हप्ते भेटणार का, या सगळ्या गोष्टी सांगतो. चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गोड बातमी काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. 20वा हप्ता नेमका कुणाला मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तारीख आपण जी सांगितली होती, अजून एक आता त्या न्यूजपेपरमध्ये बातमी आली, ती बातमी तुम्हाला दाखवणार आहे आणि 6,000ची बातमी पण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, काळजी करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, हिंदुस्तान पोस्ट नावाच्या न्यूजपेपर मध्ये ही बातमी आलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी 8 मार्च ठरणार गोड, महिला दिनी खात्यामध्ये जमा होणार मोठी भेट. बघा लाडक्या बहिणी, ह्या ठिकाणी मी बोलत नाहीये, मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं 8 तारखेला बाबा हप्ता येऊ शकतोय, महिला दिन आहे. मागच्या वेळेस देखील 8 तारखेला 8 मार्चला 2 हप्ते यायला सुरुवात झाली. फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते, म्हणजे मागच्या महिन्याचा पण हप्ता भेटला होता आणि त्या महिन्याचा मार्च महिन्याचा पण हप्ता भेटला होता. मागच्या वेळेस महिला दिन होता आणि त्यावेळेस काय होतं, एक लक्षात घ्या, बजेट पण सादर होणार होतं. 10 तारखेला काहीतरी बजेट होणार होतं सादर, त्याच्यामुळे यावेळेस पण बघा आता बजेट सादर होईल. तर आता हे यावेळेस पण थोडं लवकर आलंय, उद्या परवा मध्ये बजेट सादर होणार आहे. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना गुड न्यूज भेटणार का, जसं मागच्या वेळेस 10 तारखेला बजेट सादर झालं, 8 तारखेपासून 2 हप्ते एकत्र टाकले होते. यावेळेस पण महिला दिवस आहे, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे. रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, अशा लाडक्या बहिणीच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी हप्ते भेटत असतात. तर यावेळेस देखील महिला दिनाच्या दिवशी म्हणजे 8 मार्चला हप्ता भेटणार का, याच्याबद्दल गुड न्यूज येणार का, ही बातमी आपण बघत आहोत. की लाडक्या बहिणीसाठी 8 मार्च ठरणार गोड. बघा गोड बातमी मी आता तुम्हाला देत आहे. ही कुठली बातमी आहे, हिंदुस्तान पोस्ट नावाच्या न्यूजपेपर मधली ही बातमी तुमच्या समोर लाडक्या बहिणींना दाखवत आहे. आता बघा याच्यामध्ये बातमीमध्ये काय सांगितलं तुम्ही वाचू शकता. मुंबईवरून ही बातमी आली लाडक्या बघा, मुंबई विशेष प्रतिनिधी म्हणजे महत्वाच्या सूत्राकडून ही बातमी आलेली आहे. ही मी बोलत नाहीये, ही पोस्ट या ठिकाणी न्यूजपेपरला आलेली आहे. काय बघा, राज्यातील कोट्यावधी महिला व ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याबाबत अखेर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. बघा शिक्कामोर्तब होताना पण दिसत आहे. या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी संकेत दिले जात आहेत की 8 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ता भेटेल. आता या ठिकाणी बघा, 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या या ठिकाणी औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्याची दाट शक्यता आहे. बघा ऑलरेडी एक महिना संपलाय आणि या महिन्याचा मागच्या महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये पहिल्या 10 दिवसात देण्याचा ट्रेंड आहे. आता बघा 8 तारखेला परत एकदा काय झालेलं, महिला दिवस आला, यावेळेस महिला दिन आलेला आहे आणि या महिला दिनाचं औचित्य साधून म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येतील. लाडक्या बहिणी, तुम्हाला वाटतंय का की या महिला दिनाच्या दिवशी 2 हप्ते यायला पाहिजेत? कोणते कोणते हप्ते यायला पाहिजेत? मागचे 17वा 18वा हप्ता ज्यांना भेटला नाही तो हप्ता पण भेटायला पाहिजे आणि ज्या लाडक्या बहिणीला पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना 3 हप्ते कोणचे असणार आहेत, 17वा 18वा 19वा हप्ता भेटायला पाहिजे आणि 20वा हप्ता तर त्यांचा हक्काच आहे, तो पण भेटायला पाहिजे. मागचे प्रलंबित हप्ते आणि हे पण हप्ते म्हणजे असे मिळून 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत अशी सरकारकडे या ठिकाणी मी मागणी करत आहे.
आता तुम्ही म्हणत असाल की सर 6,000 भेटतील का? नक्की भेटतील का? या ठिकाणी मी परत सांगतो, हे आपल्या हातात नाही. पण आपण फक्त हातावर हात ठेवून शांत बसून चालणार नाहीये. आपल्याला मागणी करत राहणार लागणार आहे. बघा, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपल्याला मांडायचा आहे. लाडक्या बहिणीच्या वतीने आपल्याला खंबीरपणे या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे, की लाडक्या बहिणीला या ठिकाणी 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये. 19वा आपण हप्ता बऱ्याच लाडक्या त्यांना भेटला नाहीये. मग हे 3 हप्ते आणि येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, असे 4 हप्ते ₹6,000 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत. याच्यावर तुमचं काय मत आहे लाडक्या बहिणींनो? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला, आता ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की 21 ह्याच्याबद्दल. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची बातमी द्यायलोय, गुड न्यूज. बघा, ही महत्त्वाची तिसरी बातमी दाखवायलोय. पहिली गुड न्यूज तुम्हाला सांगितली कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार आहे. दुसरी बातमी सांगितली होती देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी एक काहीतरी गुड न्यूज देतील. कशामध्ये? बजेटमध्ये. आता ही तिसरी बातमी आणण्याची बातमी तुमच्या समोर आहे. बघा, लाडक्या बहिणींना ₹21 कधी मिळणार? या ठिकाणी बघू शकतात, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना ₹21 कधी मिळणार? 2 दिवसामध्ये राज्य सरकार करणार मोठी घोषणा या ठिकाणी करणार आहे. तर बघा, ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये राज्य सरकारची एक मोठी घोषणा होणार आहे. आता लाडक्याताई सगळ्यांची, आपली, माझी पण या ठिकाणी हीच इच्छा असणार आहे की येणाऱ्या ह्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त बजेट मंजूर व्हायला पाहिजे. मागच्या वेळी जर बघितलं 36,000 कोटी रुपयांचं बजेट या ठिकाणी भेटलं होतं 1 वर्षासाठी. आता यावेळेस पण लाडक्या बहिणींना असं वाटतंय की जवळजवळ 36,000 कोटीपर्यंत जर भेटलं तर 2,52,00,000 लाडक्याताईंपर्यंत हप्ते पोहोचतात. आता यावेळेस 2 कोटीपर्यंत आकडा पोहोचलाय, म्हणजे कोणत्या बऱ्याच लाडक्याताईंना हा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून बाद केलेला आहे. त्याच्यामुळे जर हप्ता अजून जर बजेट कमी भेटला आपल्याला तर अजून बऱ्याच लाडक्याताई कमी होतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने मी सरकारला विनंती करत आहे, कृपया करून ₹21 तुम्ही द्यायचेत नाही द्यायचे ते पुढे तुम्ही ठरवा. पण ज्या लाडक्याताई या ठिकाणी बाद झालेल्या आहेत, ज्या लाडक्याताई गरीब असताना, ज्या लाडक्याताई 4 चाकी वाहन घरात नसताना, ज्या ताईंच्या घरामध्ये 2च महिला आहेत, ज्या लाडक्याताईंच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न, त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा लाडक्याताईंवर अत्याचार नको व्हायला, त्यांचे फॉर्म रिजेक्ट नको व्हायला. अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत ज्यांचे काही सगळ्या गोष्टी पात्रतेमध्ये बसत असताना, KYC अपडेट केली असताना देखील त्यांना हप्ते भेटले नाहीत. त्यांच्या वतीने सरकारकडे आपली ही मागणी करत आहे. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुमची KYC होऊन पण तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की या ठिकाणी मी याद्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आता या ठिकाणी बघा, अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मंत्री साहेबांना भेटणार आहे आणि आपले सगळे मुद्दे या ठिकाणी मी सांगणार आहे. त्यांच्या PA बरोबर तर माझं कनेक्ट चालूच आहे. त्यांना मी फोनवर, व्हॉट्सअपवर वगैरे बोलत असतो, पण त्यांना पर्सनली या ठिकाणी मी आता भेटणार आहे. या ठिकाणी हे जे कोणतं चालू आहे अधिवेशन, ते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्याच्या संपल्यानंतर या ठिकाणी मी नक्की स्वतः या ठिकाणी भेटून त्यांना या ठिकाणी आपले सगळे मुद्दे सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला हप्ता भेटलाय का नाही, KYC झाली का नाही, कमेंट बॉक्स सांगायचं आहे. लाडक्यांनो, तुमच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे खंबीरपणे उभे राहणार आहे. काळजी करू नका, फक्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.